ट्रेंड सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे। तो रात्री ओट्समध्ये दूध टाकून त्याच्यामध्ये फळे टाकून फ्रूट्स टाकून हे सगळं फ्रीजमध्ये ठेवलं जातं आणि सकाळी उठल्याबरोबर याचं सेवन केले जाते। यामध्ये असलेली पहिली चूक म्हणजे तुम्ही फ्रीजमध्ये असलेला थंडगार नाश्ता करताय। सकाळी उठल्याबरोबर आपल्याला भूक लागायला वेळ लागत असतो, त्यामुळे तुम्ही स्निग्ध आणि उष्ण आहार असा घ्यायला पाहिजे। मग अशा वेळेस तुम्ही जर थंडगार फ्रीजमध्ये असलेले पदार्थ घेतला तर यामध्ये तुम्ही आपलं जो अग्नी वाढत असतो त्यामध्ये तुम्ही बर्फ टाकल्यासारखा होतो। मग अशा वेळेस आपल्याला सुस्ती येते, काहीही काम करताना एनर्जी नसल्यासारखं वाटतं। त्याचबरोबर वारंवार जर तुम्ही असा नाश्ता करत राहिलात तर पुढे चालून आपल्याला श्वास कास किंवा दमा यासारखेही त्रास होऊ शकतात। दुसरी चूक म्हणजे यामध्ये दूध आणि त्यासोबतच फळं एकत्रित केले जातात। आयुर्वेदानुसार दूध आणि फळं एकत्र खाणे म्हणजे विरुद्ध अन्न आहे। यामुळे आपल्या शरीरात आमविष निर्माण होतो, जे पुढे चालून आपल्याला दुसरे त्रास निर्माण करतो। एखाद्या वेळेस जर तुम्ही असा नाश्ता करत असाल तर तो आपल्याला त्रास देणार नाही, पण रोज नाश्ता घेतलात तर तुम्हाला नक्कीच त्रास होईल। आता यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत, ज्यामध्ये बरेच व्यक्ती म्हणतात की आम्ही हा नाश्ता खूप दिवसापासून करत आलेलो आहे पण तरी आम्हाला काही त्रास नाही। तर अशी व्यक्ती ही खूप जास्त अंग मेहनत करत असते, त्याचबरोबर त्याची पचनशक्ती ही खूप जास्त चांगली असते। त्यामुळे त्यांना जर असा हेवी नाश्ता विरुद्धांना असलेला नाश्ता जरी घेतलं तरी त्यांना तो पचून जातो। इतर व्यक्तींना याचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे सोशल मीडियावर नाश्त्याचे वेगवेगळे व्हायरल रील्स बघून आपण ते सेवन करण्यापेक्षा खरंच तुम्हाला तुमचं शरीर काय सांगतं, तुमची भूक कशी आहे, तुमची अंगमेहनत कशी आहे किंवा दिनचर्या काय आहे, ऋतुचर्या काय आहे, हे सगळं माहीत असणे आवश्यक आहे।